खरं तर बोलायच्या आधी मी खरंच प्रतीक आणि सोनूचं प्राचीचं कौतुक करतो, कारण आता पण जेवढ्या बैठकी झालेत ना ते सगळे मोठे लोक अप्रोच झालेत आम्हाला. घरातले आई वडील असतील, आजोबा असतील ना, आमच्या घरी बैठक घ्यायची बैठक घ्यायची. ते मागचे 2 महिन्यापूर्वीच माझ्याकडे आले, म्हणले आम्हाला बैठक घ्यायची. मला वाटलं तात्याने पाठवलं, पण तसं नव्हतं. नंतर का अरे म्हणलं तुम्ही तात्याला विचारलं का? ते म्हणजे नाही, काय विचारायचं, स्वामी बैठक आहे, आम्ही आनंद घेतलाय, आम्ही घेणार. मला नाही विचारा तरी मोठ्यांचं बाबा हा विषय वेगळा आहे, तर नाही म्हणले आम्हाला करायचं, फिक्स करायचं. आणि मी म्हणलं अरे खर्च आहे बाबा याच्यात ना, आम्ही दोघं कमवतोय, आम्ही करू. खूप मोठी गोष्ट होती. त्यामुळे ही बैठक मला खूप महत्त्वाची वाटली, कारण नेहमीच मी म्हणतो ना, यंगस्टर्स लोक या फील्डमध्ये आले पाहिजे. आणि त्यांचंही पहिलं पाऊल होतं की माझ्या घरी येऊन माझी बैठक घ्या म्हणून म्हणणार. त्यामुळे अतिशय खरंच कौतुकाची गोष्ट आहे आणि यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. आणि सगळ्यात महत्त्वाचं पाद्यपूजनचा जो विषय आला आई वडिलांचे, मला अतिशय इम्प्रेसिव्ह वाटलं, कारण मी यांना काहीच बोललेलं नव्हतं की पाद्यपूजन करायचे नाही करायचे, पण ते रिस्पेक्ट आणि तो आदर जो होता तो दिसला त्यांच्या नजरेमध्ये. त्यांनी आज खऱ्या अर्थानं स्वामीचं पूजन केलं. खऱ्या अर्थानं मंदिरात तर तुम्ही येतच, पण परमेश्वर आपला स्वामी सुद्धा आहे आपल्या वडिलांच्यातले, याची जाणीव आपल्याला नसते. आज विषय जशी बैठक महत्वाची आहे यांच्यामुळे, यंगस्टर्समुळं, तसंच आज विषय पण थोडासा महत्वाचा असला पाहिजे, भले किती वेळ लागेल. तर सुरुवात या विषयाला मी अध्यायापासून घेईन. 7वा अध्याय आपण वाचला, सर्वांनी बऱ्यापैकी लोक हजर होते. त्या 7व्या अध्यायामध्ये स्वामींनी ज्यावेळेला आपली लीला संपायचं ठरवलं, त्यावेळेला आपल्यासारखे भक्त त्यांना स्वामींचा एक आधार वाटत होता की स्वामी आहेत म्हणून सर्व काही ठीक चाललंय. ते सगळे टेन्शन मध्ये आले की आता पुढे आमचा वाली कोण. पण त्यांच्या प्रेमापोटी स्वामींनी एक मंत्र 25 वेळा म्हणला. तो मंत्र कुठला होता? कॉडलेस द्या. कोण ऐक सांग, कोणी ऐकलं? बैठक कोणी ऐकली? काय होतं सांग? अनन्यश्चिन्तयं ये जना परिपासते तेषां अव्यक्तं योगक्षेमं वहाम्यहम्. योगक्षेमं वहाम्यहम्. तुम्ही हा मंत्र ऐकलाय? हा श्लोक ऍक्च्युली गीतेमधला 9व्या अध्यायातला 22वा श्लोक. या श्लोकला महत्व का आलं? स्वामींच्या मुळाला. त्याच्या आधी पण गीतेवरती 500 झाले, भरपूर झाले, पण या 100 वर्षामध्ये हा श्लोक मंत्र म्हणून पुढे आला. आणि तो का आला तर स्वामी समर्थ महाराजांनी ज्यावेळेला कार्य संपवलं त्यावेळेला एक आधार म्हणून, एक गॅरंटी म्हणून आपल्याला त्यांनी हा मंत्र आपल्यासमोर दिला. नाही तर तुम्ही अख्खी गीताचा जर अभ्यास केला ना, तर कुठल्याही श्लोक मध्ये असं कुठलाही तुम्हाला गॅरंटी परमेश्वराकडून दिसणार नाही. त्यांनी सांगितलं पृथ्वी काय असते, मनु महाराज कोण होते, सप्तऋषी कोण होते, पृथ्वी कशी तयार झाली, ब्रह्मांड कसा तयार झाला, तुम्ही कोण, मी कोण, सगळं सांगितलं. भक्तांनी काय केलं पाहिजे, मी काय करतो, परमेश्वरानं सगळं सांगितलं. पण कुठंच हमी घेतली नाही आपली, कुठंच हमी घेतली नाही. शेवटी काय करत सगळं ज्ञान देऊन अर्जुनाला म्हणलं आता बघ तू काय करतोस, अर्जुन मला लढायचंय. मग शेवटा निर्णय आपल्यावरतीच दिला. त्यांनी कुठली हमी घेतली नाही. फक्त एकमेव हा असा श्लोक आहे की ज्यामध्ये परमेश्वर हमी घेतो आपल्या भक्तांची. म्हणून हा श्लोक स्वामींनी आपल्याला दिला एक हमी म्हणून. काय याचा अर्थ होतोय? आता याच्यात बरेच भक्त आहेत, तात्या पण मोठे आहेत. तात्या काय अर्थ आहे या श्लोकचा? तुम्ही तर बरेच वर्ष आहे, काय अर्थ आहे या? निलू काय सांगू शकतो? कमाल आहे. आपण स्वामी भक्त होतो. कोण सांगतोय? काय असं मी काय परीक्षा घ्यायला बसलो नाही का? आपल्याला आज आपला यंगस्टर्स आज अध्यात्म का मानत नाही, तर मी आंधळे झाकून डोळे बंद करून कार्य करतो म्हणून. मला माहीतच नाही, माझ्या आईवडिलांनी सांगितलं म्हणून मी करतोय, हा करतोय म्हणून मी करतोय. पण मी नेहमीच म्हणलंय की तुम्ही कुठलीही साधना अध्यात्मामध्ये आल्यानंतर डोळे झाकून काही करू नका. तुम्हाला प्रश्न पडले पाहिजे आणि समजून उमजून घ्या, मग भक्तीला लागा. काय असेल ते तुम्हाला जे समजलं असेल आतापर्यंत, कोणी असू द्या, सांगा की या श्लोकचा अर्थ काय. अनन्य चिंतन तो माये जनु परिपासते तेषां नित्य अभियुक्तानां योगम क्षेमम वहाम्यहम्. त्याचा अर्थ असा आहे की माझी अनन्य भावे सेवा करा, तुमचा योगक्षेम जो आहे तो चालू. अनन्य भावाने
सेवा करा, मी तुमचं योगक्षेम चालू आहे. योगक्षेम म्हणजे काय? नित्य गरजा आपल्या काय? नित्य गरजा आपल्या काय? बरोबर का? दुसरं काय अजून मिनिंग आहे? तुम्हाला पण तेच खात्री आहे की जर मी अनन्य भावनेने स्वामींची सेवा केली किंवा भक्ती केली तर माझं जे नित्य गरजा आहेत त्याची हमी तो घेणार. तुमचाच इथं मी सर्वविराम देतो. हा विषय मी पुन्हा पुढे घेणार आहे. सर्व स्वामी भक्तांना हा मंत्र का आवडला की हा श्लोक का आवडला तर एकच शब्द आहे त्यामध्ये, योगक्षेमं वहाम्यहम्. मला बाकी काय कळत नाही, माझं भार नेणारा कोणतरी आहे म्हणून मला हा मंत्र महत्वाचा. आणि हा एवढा इफेक्टिव्ह शब्द आहे ना की आपल्या एक मोठ्या संस्थांना हे करतं ना काय इन्शुरन्स त्यांनी शब्द वापरलाय. आपण नाव कशाचं आपण जाहिरात करायला बसतो. योगक्षेमं वहाम्यहम्. फरक काय की आपण गेल्यानंतर आपला योगक्षेम ते चालवतात, स्वामी जिवंत असताना आपला योगक्षेम चालवतात. आणि एवढा स्ट्रॉंग आहे ना त्याचा, लोकांना फिलिंग एवढी स्ट्रॉंग आहे ना योगक्षेमची. एक दिवस कासला मी गेलो होतो. कासला गेल्यानंतर ते वातावरण कसं शहरी लोकांना थोडंसं निसर्गात गेले की हवल्यासारखं करतं. तुम्ही बघा ना, आम्ही अनुभवलं ती काय ती वरडतात, काय काय होतं त्यांना माहिती. तशीच एक फॅमिली आली, नवरा बायको एक पोरगा. आणि कासचा परिसर बघितला, ते पाणी बघितलं, नुकताच पाऊस झाला होता. त्या वडिलाच्या वडील म्हणजे होता त्या मुलाचा, त्याला काय राहावं ते वडच आपलं पळतच टार्जनसारखं कपडे काढले, पाण्यात उडी मारली. आता पोराला राहावं नाही, पोरगा पण झालं राहायला लगेच हात धरला तिथं उभं राहायचं. नाही म्हणलं मला जायचंय की मला जाऊ दे ना, किती मजा करते बाबा. नाही ना तू जायचं नाही, त्यांना काय करायचं करू दे. नाही मला जाऊ दे ना, मला जाऊ दे ना. तुला माहित नाही का किती रिस्क असते. तुम्ही ऐकलं असेल कासमध्ये किती लोक आजपर्यंत जलसमाधी घेतली. अजिबात जायचं नाही. अगं काय होत नाही बघ ना, पप्पा किती आनंद घेतात, बाकीचे लोक किती आनंद घेतात. मला जाऊ दे ना. तुला सांगितलं कळत नाही का? मी एकदा सांगितलं ना नाही जायचं म्हणजे नाही जायचं. थोडा वेळ झाला पण म्हणतो नाही ना मला जायचं नाही. तू पप्पांना काय बोलत नाही आणि मला नुसतं मध्ये जाऊ नको. त्यांना काय जाऊ दिलं मग? अरे त्यांचा भीमा आहे, तुझा अजून काढला नाही. नवरा गेला तरी चालेल, योगक्षेम त्याला गॅरंटी दिली. तुझी अजून गॅरंटी ना, तू थांब पाहिजे. योगक्षेम नवऱ्याची बघा एवढा शब्दामध्ये त्याला अर्थ आहे. लोक एवढे निर्धास्त आहेत. एखादं म्हणलं असं नाही बाबा नवऱ्याला थांबवलं असतं, थांब बाबा तू पण जाऊ नको. पण नाही, त्याचं कोणतरी आहे योगक्षेम चालवल्यानंतर आमचं मार्ग. मग हे खरं आहे का? खरोखर परमेश्वर सगळ्यांच्या गरजा भागवतो का? तर 83,99,999 योनीतलं नक्कीच करतो. फक्त एक योनीचं तो योगक्षेम पाहत नाही. का करतो बाकीचं? तर त्याला परमेश्वराला काय ऑप्शन दिलेलं नाही, त्याला बुद्धी नाही, त्याला बोलायची काही आपली मतं शेअर करायचं काय बुद्धी नाहीये, काय बाहेरून काय कामं करण्याची बुद्धी नाही. जसं दिलंय तसं जगायचं. म्हणून परमेश्वर त्याच्या हृदयात बसून त्याला मार्गदर्शन करत असतो आणि त्याच्या योगक्षेम चालवत असतो. आता बघा मागच्या बैठकीतून मी एक सांगितलं होतं की मुंगीला सुद्धा परमेश्वर डायरेक्शन देत असतो की कसं आहे. जसं आता गिरीशने सांगितलं की आम्ही मागच्या रविवारी ज्यावेळेला सेवेला गेलो त्यावेळेला तर तिथं 4 ते 5-6 जण आम्ही गाड्या घेऊन आलो होतो, 2-3 जण करून. आणि सेवेला गेल्यानंतर आम्ही वनभोजन करतो तिथं बघा, खूप आनंद येतो. या कधीतरी किमान त्यासाठी तरी या. तर झाडाखाली बसून आपण प्रसाद घेऊ. तर त्यावेळेला आमच्या दादा नेमके आज फक्त आले नाही, रामकडे काका म्हणून होते. तर ते त्यांना तिथं खूप इंटरेस्ट यायला लागला. त्यांचे एज आहे तरी सुद्धा ते तिथं सेवेला येऊन आमच्या खांद्याला खांदा लावून सेवा करतात. त्या दिवशी ते येताना डब्बा घेऊन आले. त्यांच्याकडे ती ज्युपिटर का असली काहीतरी गाडी होती आणि ती गाडी त्यांनी ते डब्बा ठेवला. तर तिथं रस्त्याकडेला आम्ही ठोसेगाच्या रस्त्याकडेला गाडी लावली. 5 ते 6 गाड्या होत्या. दुपारची वेळ झाली, प्रसाद घ्यायची वेळ झाली. प्रसाद वेळ झाल्यानंतर आम्ही म्हणलं चला आपण जेवायला बसूया. जेवायला बसल्यानंतर मग मी म्हणला तुमचा डब्बा काय खोलत नाही. मला वाटलं आता यांना काय द्यायचं नाही का काय, आम्हाला काय माहित. मला जाऊ दे खावते की रांगेत आम्हाला मला काय सांगू, एवढ्या मुंग्या लागल्या त्या डब्याला की काय विचारा नको. आता मला सांगा की त्या मुंग्यांना 5 ते 6 गाडी ठोसेकरला गाड्या उभ्या आहेत. 5 ते 6 गाडी, त्यातल्या याच गाडीच्या याच डिक्कीमध्ये एवढं जेवणही सांगणार कोण होतं? हे सायंटिस्ट लोकांच्याकडे उत्तर नाही. तुम्ही कोणाला विचारा, जे एकदा म्हणाल ना आम्हाला आमचं सायंटिस्ट आम्ही सायन्स मानतो त्याला म्हणा हे त्याला त्या मुंगीला सांगणार कोण होतं? ह्याचं उत्तर संतांच्या दरबारात मिळतं.
ते म्हणजे परमेश्वर स्वतः त्यांच्या हृदयात बसले आणि त्यांचा योगक्षेम चालवते, म्हणून आता ही त्यांची जबाबदारी आहे की त्याला खायला दिलं पाहिजे. हे आता रिसेंटली अनुभवला तिथं जे काही सेवेकरी होते त्यांनी तो अनुभवला. मग तुम्ही म्हणाल की पण खरंच करत नाही का आपलं योगक्षेम? मग 83 लाख सांगितलं तुम्ही, मग एक योनी कुठली? तर ती योनी आपली मनुष्य योनी. एक योनी जर सोडली तर बाकीच्या सगळ्यांचा योगक्षेम तो चालवतो, आपली चालवत नाही. लागा झटका, 440 वॉल्टचा झटका लागला का? पण काय संस्था त्यांनी या शब्दाचा एवढा गैरफायदा घेतलाय. काय फक्त स्वतःच्या इच्छेनं मार काढला की नाही, फक्त मार वडली तर माझे सगळे प्रश्न महाराज सोडवणार, माझी घरी येऊन ते पाणी भरणार नाही. 11 माळ करा, 3 अध्याय करा, परत काहीच करू नका, बसा, नोकरीला जाऊ नका, बिझनेसला जाऊ नका. काय फक्त मला म्हणते नाही, मी स्वामीच्या समोर बसतो आणि त्यांना सांगतो की माझा ही अडचण आहे, माझी दूर करा. खरंच करतो का तो योगक्षेम आपला चालवतो का जसं तुम्हाला वाटते? तर फक्त एक योनी सोडली तर बाकींचा खरंच चालवतो. मग आपलं चालवत नाही का? असं नाहीये. मी म्हणलं हमी दिली त्यानं की मी योगक्षेम तुमचंही चालवणार. पण काय केलं? टर्म्स अँड कंडिशन अप्लाय. उगच नाही देणार की आपल्या मनुष्यवनीतले पण आपल्याला योगक्षेम चालवणार ते, तुमच्या अर्थातला योगक्षेम नशीब नक्कीच चालवल काय, पण कधी? टर्म्स अँड कंडिशन अप्लाय. मग काय कंडिशन दिले त्यांनी? आपल्याला वाटतंय तसं सोपं नाही. त्यांनी 3 कंडिशन दिलेत आपल्याला या श्लोकामध्ये की या 3 गोष्टी तर तुम्ही फुलफिल केल्या तर मग तुमचा योगक्षेम चालवणार. काय सांगितलंय? अनन्य चिंतयंत, पहिली कंडिशन. दुसरं जना पर्युपासते, आणि तिसरं नित्य अभियुक्त. 3 कंडिशन तुम्ही फुलफिल करा. ज्यावेळेला तुम्ही माझे टर्म्स कंडिशन ऍग्री म्हणाल किंवा माझ्या नजरेमध्ये तुम्ही बसाल त्यावेळेला मग मी तुमचं योगक्षेम चालवेल. काय सांगतो पहिला मुद्दा? अनन्य चिंतयंत. परमेश्वरने सांगितलंय बाबांनो, तुमचं आयुष्य हे पैसे कमवायला निकडे तिकडे फक्त आपल्या गरजा उरक्यासाठी नाही दिलेलं आहे, तर याच्यामध्ये एक उद्देश आहे जीवनाला, ते म्हणजे परमेश्वरला प्राप्त करणे. आणि तो परमेश्वर कधी प्राप्त होतो? ज्यावेळेला तुमच्या हृदयामध्ये फक्त आणि फक्त परमेश्वर असेल तर होतं. पण आपल्या हृदयात काय आहे? माझी बायको, माझी पोरं, माझा बंगला, माझी गाडी, माझी शेती, धर्मशाळा करून टाकली आपण. एकही अनुभव तुम्ही इथं ऐकणार नाही की आध्यात्मिक लेवलला अनुभव मला असे आले की परमेश्वराच्या मी ध्यानाला बसलो होतो किंवा काय. तुम्हाला हेच अनुभव येणार की असाचा प्रॉब्लेम होता, मला सॉल्व्ह झाला. पण एक आध्यात्मिक अनुभव कोणी तुम्हाला इथं शेअर करणार नाही. का? तर माझ्या हृदयात काय आहे? हा कचरा भरलेला आहे. आणि या कचऱ्यासाठी आहे ना मी काही करू शकतो, कुठेही जाऊ शकतो, काहीही करू शकतो. आता मी एका माझ्या गुरुच्या ठिकाणी होतो, त्यांना माहिती आहे तो किस्सा, आमचे जिरप्यांना माहिती आहे. गुरुच्या ठिकाणी आम्ही होतो. एक भक्त आमच्या गुरुच्या ठिकाणी आला, तो टेन्शनमध्ये होता, महाराज करा, काही करा, काही करा. मी महाराजला म्हणलं काय एवढी अडचण यायची? अहो म्हणलं यांच्या बापाचं लग्न झालं होतं, बघा नीट ऐका, त्याच्या भावाचं लग्न झालं होतं आणि कुठेतरी कुणाला भेटायला गेले आणि येताना संध्याकाळ झाली आणि घाट सेक्शन होता. मी गाव सांगत नाही, नाव सांगत नाही कुणाचं. घाट सेक्शन होता. त्या घाट सेक्शन मध्ये तिथं निर्वस्ती होती, कोण नव्हतं तिथं. तिथं 5 ते 6 लोकांनी त्याची गाडी अडवली आणि नवीन नवरीच्या अंगावरचे 17 तोळे सोनं काढलं आणि फरार झालं. आणि तो हात जोडून डोळ्यात पाणी घेऊन, महाराज माझं बघा काहीतरी, मला ते सोनं पाहिजे. मी हसलो. महाराज तुम्ही का हसला? मी हसलो. म्हणलं तुम्ही का हसला महाराज? म्हणले अहो म्हणलं फक्त 17 तोळे घेऊन तिला हाय अख्खी सोडली. पेपर वाचा, चिंता करून सोडते. माझी बायको वाचली, याचा आनंद किती असला पाहिजे. 17 तोळे मी पुन्हा उभा करीन, पण माझ्या बायकोला याने स्वामींच्या कृपेने हात लावला नाही, दृष्टी टाकली नाही. किती मोठी गोष्ट आहे. म्हणून महाराज मी हसतोय. लाख मौलाचं जीवन सुखरूप आलं, ते राहिलं बाजूला आणि 17 तोळ्यासाठी रडतोय. आणि तरी तो म्हणतोय महाराज मला पाहिजे. महाराजांनी त्याला सहज बोलले, हे बघ ते असलं काय करायचं असं त्याला विधी भरपूर मोठे असतात, वेगळे असतात. आणि महाराज मी काही करीन. काय करणार? 10 संशनातला पेटलेल्या चितेचे एक मुठभर राग घेऊन ये.
तुमचा आमच्यासारखा माणूस तिथंच म्हणला असता ती 17 तोळ्यासाठी मेहनत करू. त्यानंतर पुन्हा असाच योग आला, त्यावेळेला पण हे आमचे भक्त होते तिथं, आणि तीच व्यक्ती पुढनं आली. तेवढं आमचे ते गुरु महाराज म्हणले, ए तू थांब थांब तिथं थांब, तू तुझ्याकडे काहीतरी आहे. त्यांना काय व्हायब्रेशन झाले असते काय. म्हणलं तू आत येऊ नको, मंदिरात आत येऊ नको, तिथंच थांब. म्हणलं का, तुझ्याकडे काहीतरी आहे. कोणा महाराज आहे काय, तुम्ही सांगितलं तिला. कुठली चिता तिकडे गेलंय, पेटलेली चितामध्ये गेलंय, मोठभर राख घेऊन आलंय 17 तोळ्यासाठी. काही करीन मी या माझ्या या कचऱ्यासाठी. आता त्याला जर मी म्हणलं असतं, ते माझ्यासारखीकडे आला असता ना, आमच्याकडे असलं काही नसतं. माझ्यासारखा मी त्याला म्हणलं असतं 1 तास संशयानं जाऊन जप कर, बसला असता. पण नाही, आपली आयतं काय मिळेल आणि या कचऱ्यासाठी काय करता येईल. आता लय कशाला आम्ही प्रतापगडला गेलो. प्रतापगडला खाली कोणाची रे कबर आहे ते, अफजल खान. मला आठवते मी इंजिनिअरिंगला असताना मी तिथं गेलो होतो. प्रतापगड मस्त केलं, खाली आल्यानंतर मला एवढी गर्दी कसली काय. अरे अफजल खानाची दर्गा झाली ती, सॉरी आता कबर म्हणणार नाही, दर्गा आहे. मी डायरेक्ट बोलतो, त्याला बघू आहे माझ्याकडे. तर मी गेलो, मला यार देखेंगे ना क्या होता चाहेंगे, आपण जाऊ. गेल्यानंतर तिथं हे डोक्याला बांध, माझ्याकडे मी भगवं घेतलं तर मी भगवच बांधलं, दुसरं बांधणार नाही. आत गेलो, अक्षरशः त्यांच्या समाजातील सुद्धा लोक एवढं त्या अफजल खानाची पाया पडते. मला काय कळलंच नाही काय प्रकारे. नाही हे म्हणणं तर पुरी करणे मला अफजल खान. आपली पण टीका लावलेली म्हणत पडते तिथं, नमस्कार करतात. अरे त्या अफजल खाननं आयुष्यात कधी आध्यात्मिक गोष्टी केल्या नाही. तो इथं मारला, लुटायला आला होता, त्याला मारला, त्याला रिस्पेक्ट दिली महाराजांनी की बाबा दुश्मन असला तरी असला तर त्याला तिथं पुरला. त्याची आता हाडं पण शिल्लक नाहीये. त्यानं स्वतःचा उद्धार केला नाही तर तुमचा काय उद्धार करणार आहे. पण तिथं हिंदू मुस्लिमचे रांगा लागल्यात नमस्कार करायला. मी बाहेर आले लगेच रिॲक्ट केलं. मला म्हणले मग माझे बरोबर होते, मग तू कशाला आत गेला. अरे मी हे बघायला गेलतो की माझ्या शिवाजीनं अफजलला कसा काढला. मी का पाया पडायला गेलो नव्हतो. पण मी जाणार, बोलले ना कोणतरी अफजल, आता काय तो देव आहे. पण मी कुठल्याही थराला तिथं जाणार आणि ते करणारच. पण परमेश्वर काय सांगतोय की अशी भक्ती मला चालणार नाही. सोमवार आला, अजून तुम्हाला सांगतो काही संस्थांनी पुस्तकं छापले. सोमवार आला की अमुकच वाचायचं, मंगळवार आला की जय हनुमान, बुधवार आला की ओम नमो नारायण, गुरुवार स्वामी नाथ दत्त महाराज, शुक्रवार अंबे माता, शनिवारी नीलांजन समाभासन, रविवारी जय खंडेराय. काय लावले. परमेश्वर म्हणतो हे असलं मला चालत नाही. मला जर प्राप्त करायचं असेल, हे कंडिशन जर तुम्हाला पहिली फुलफिल करायचं असेल तर एकच करा, मामेकम शरणम वचन. एकच तुमच्या हृदयात मी म्हणजे मीच फक्त एकटा असला पाहिजे, बाकी कोणीही नसता कामाच नाही, कोणी नसलं. राधा काय म्हणली, कृष्ण आपलं मीरा काय म्हणली, मेरे तो गिरीधर गोपाल बाकी दुसरं ना कोय. हनुमान साठी तुलसी महाराजांनी काय सांगितलं, हनुमानजी काय म्हणते, और देवता चित्त न धरी हनुमंत सई सर्व सुख करी. बस आता एकच देवता माझ्या हृदयात बसले. मला अनुभव आला ना त्यांचा. आता तेच फक्त देवता माझ्या हृदयात, त्याचीच पूजा, त्याचंच नामस्मरण, त्याची सेवा, याच्या व्यतिरिक्त काही नाही. अशी जर व्यवस्था तुम्ही करत असाल तर मग मी अनन्य भावना, तुम्ही माझ्याकडे शरण आलाय असं मी समजेन. अनन्य भावनेने तुम्ही माझी भक्ती करता असं समजेन. पण एवढंच नाही तर परमेश्वर अनन्य चिंतन अर्थ सर्व आहे की अनन्य भावनेला एकमेव होऊन दोनचा एक करणे. तो कधी होणार, ज्याला आपला चित्तचा अंत मोठा शब्द व्हायचा तुम्ही गेला. अनन्य चिंतयंत, चित्ताचा अंत. चित्त ना हेच आपलं मन, बुद्धी, अहंकार या गोष्टीमध्ये चित्त, ह्याचा नाश ज्यावेळेला होईल त्यावेळेला स्वामी आणि मी हा एक दिसेल. आणि ही अवस्था परमेश्वरला अपेक्षित आहे की तुम्ही ज्यावेळेला अशीच भक्ती करणार आहे माझ्याशी, माझ्या असं एकनिष्ठ तुम्ही असणार आहे, तेव्हाच मी कुठेतरी एक पाऊल तुमच्या दिशेने. अनन्य आपण दर पौर्णिमेला येणार, दुसरीकडे जाणार, तिसरीकडे जाणार, चौथीकडे जाणार आणि अनुभव घेऊन बसली लोक आहेत. आज इथं अनुभव तसे घेऊन बसली लोक आहेत. मग परमेश्वरला हे लागत नाही. अनन्य एकच तू आणि मी, दुसरा कोणच नाही. आणि त्याचा सुद्धा भास होता कामा नाही की तो वेगळा मी वेगळा, या एकरूपतेमध्ये जगत. दुसरं अनन्याचा अर्थ होतो की इम्पॉर्टंट, म्हणतो की महत्व, कशाला महत्व, काय महत्व असं जे आपण म्हणतो. आणि याच्यासाठी
तुम्ही जर चरित्र वाचलं असेल स्वामींचं तर त्यामध्ये स्वतः स्वामींनी आपल्या मुखानं सांगितलंय अनन्य भावनेचा अजून एक भक्तीची तुम्ही म्हणता मी अनन्य भक्ती करतो मी दुसऱ्या देवाकडे जात नाही किंवा फक्त स्वामींचं भेटत घेतो किंवा काय. वटवृक्षाखाली महाराजांचा दरबार बसला होता. त्या दरबारात सेवेकरी नित्य सेवेकरी होते. त्यामध्ये आपली सुंदराबाई पण तिथं त्यांच्या बरोबर तिथं सेवेला बसली होती. सुंदराबाई बसली होती. त्यानंतर थोड्या वेळानंतर आपले जे काही राजे होते तिथले ते राजेंचे प्रधान आले. त्यांच्यावर 2 सैनिक होते. त्यांनी नमस्कार महाराजांना मुजरा केला आणि महाराज म्हणले मला महाराजांनी पाठवले राजेंनी पाठवले फरमान लेके आया ते मला बोला महाराज मी आपलं पुनवलं आणि ते डायरेक्ट हाक मारली सुंदराबाई उद्यापासून तू इथं महाराजांच्या शेजारी बसायचं नाही. महाराजांनी फरमान काढलं याच्या पुढे तू आता इतर लोकांसारखं रांगेतनं दर्शन घ्यायचं तर तुला दर्शन घ्यायचे महाराजांचे तर रांगेतनं घ्यायचं पण इथं बसायचं नाही. ती म्हणली अरे वा तू कोण आहे मला काढणार आहे मी महाराजांची एवढी मोठी सेवक आहे एवढी सेवा करते महाराजांची कोण काढणार आहे. लगेच हात धरला लगेच ती वरडली महाराज स्वामी समर्थ महाराज नुसतं ते प्रसंग एक साक्षी भावईमध्ये असताना बघत होते. काही बोलले नाही की त्या सैनिकाला की सोड माझे भक्त आहे किंवा कोण आहे ते फक्त बघत होते. महाराज सांगा की हो महाराज यांना महाराज एक शब्द नाही 2 शब्द नाही. त्या शिपाईने त्याला वडलं तिला बाहेर घेतलं. तू ऐकणार आहेस का नाही ते म्हणजे बघ तू जर मला हात लावला मला मार्चेतनं उतरवलं तर मी डोकं फोडून जीव देईन की तू जर अशी भाषा करणार असेल तर ते शिपाई म्हणले मी तुला जेलमध्ये टांबीन. पुन्हा रडली महाराज हे काय म्हणते बघा मला जेलमध्ये टाकायला लागले की हो काहीतरी करा महाराज हो पण महाराजांनी काही केलं नाही. महाराज बघत होते त्यांच्या नादातच होते. नंतर शिपाईला आदेश दिला त्या प्रधानानं जा त्या त्याची खोली मोकळी कर. 2 शिपाई गेले. जशी ती खोली मोकळी कर मग त्या दिशेनं शिपाई गेले. सुंदराबाईनं आसन सोडलं पळत गेली त्या रूमच्या सोड नाही मी माझं मटेरियल खाली करून देणार नाही मी सामान काढून देणार नाही. तिला बाजूला काढलं 2 सैनिक आत गेले आतलं मटेरियल बाहेर एक पडायला पिशवी पडली. महाराज माझी नवीन साडी की हो महाराज यांनी टाकली हो महाराज. थोडा ना डब्बा पडला त्यातनं लाडू पडले महाराज माझे लाडू महाराज माझे लाडू पडले की हो महाराज बघा की तुम्ही काहीतरी सांगा की महाराज यांना. पुन्हा साहित्य पडत गेले माझी नवीन भांडी. पुन्हा शेवटी एक जोडं पडलं महाराज माझे नवीन जोडे की हो महाराज काहीतरी सांगा की हो यांना यांनी सगळं मोकळं केलं सगळं बंद केलं आणि हात धरून तिला घेऊन जायला लागले तिथनं महाराज दरबारातनं. त्यातनं ती सटकली आणि परत महाराजांच्याकडे आली. महाराज तुम्ही काय बोलत नाही की हो. महाराज म्हणले सेवा केलीस मेवा खाल्ला सेवा केलीस मेवा खाल्ला. अरे अमृताच्या समुद्रात तू डुबक्या मारत होती. बाह्य अंतकरण बाह्य जे रूप आहे ते तू पवित्र केलं पण एक गुटकी घेतली नाही अमृताची की आतनं पवित्र व्हायला. अरे एक गुटकी गेली असती ना तू आतनं बाहेरनं अंतकरण तुझं शुद्ध झालं असतं आणि तू मला प्राप्त करून घेतलं असतं. ही चूक आपण करतोय. मी आहे दरबारात सेवेला आहे पण प्रत्येक वेळेला माझं काय महाराज माझे कपडे महाराज माझी बायको माझी पोरं माझी हे. महाराज तुमचे झाले का त्यांनी स्वतः सांगितले तुम्ही बाह्य शुद्ध होणार नक्कीच होणार. तुमचे वैसने दूर होतील तुमचा स्वभाव थोडा फरक पडेल पण परमेश्वर तुमचा होणार नाही. मग अनन्य म्हणजे काय परमेश्वर सांगितलं अरे तुम्ही स्वतः काय इम्पॉर्टन्स दिला पाहिजे हे तरी करा. मी तुम्हाला बुद्धी दिली विवेक दिलेला आहे मी काय करतोय ह्याचा तर जाणीव ठेवा. म्हणून अनन्य भक्तीमध्ये त्यांना परमेश्वराला अपेक्षित आहे स्वामीला अपेक्षित आहे की जो मला वेगळं समजत नाही एकातच आहे आणि माझ्या दृष्टीनं जे महत्वाचं आहे त्या महत्वाच्या दिशेनं जो पाऊल टाकतो असा भक्त अनन्य भावनेनं माझा भक्त आहे हा त्याचा अर्थ होतो. दुसरी कंडिशन त्यांनी काय टाकली दुसरी कंडिशन टाकली जना परिउपासना. जन शब्द आपला जन म्हणजे लोक. मला सांगा त्यांनी असं जना स्पेसिफिक बोलायची काय गरज होती. आणि परिउपासते नुसते उपासते म्हणले नाही परिउपासते म्हणले मग जना परिउपासते का म्हणले तर जना म्हणजे त्यांना सांगायचं होतं की माझ्याकडे भरपूर जण येते पण ते काही जन नाहीत. माझ्याकडे जे कोणी येते ते सगळे जन नाहीत. जन म्हणजे कोण त्यांना जना म्हणजे कोण तर तो म्हणजे वैष्णवजन. वैष्णवजन म्हणजे कोण की असा भक्त जो या संसारातनं अडचणीतनं बाहेर निघून माझ्या प्राप्तीसाठी माझ्या दिशेनं रोज पाऊल टाकतोय ना तो म्हणजे वैष्णव. त्यासाठी जो प्रयत्न करतोय ना तो वैष्णव आणि ते जन त्यासाठी हे सगळं. दुसरं त्यांनी काय सांगितलं की जनमध्ये जन मी थोडं शॉर्टकट घेतोय मला बरेच लोकांचे चेहरे पडलेले दिसतात पण ते हरकत नाही. तर जना म्हणजे दुसरं काय ते सांगितलं की अरे माझ्या दरबारात आहे ना 4 प्रकारची लोक येतात 4 प्रकारची भक्त माझ्याकडे येतात. एक
तुमच्या आमच्यासारखे ज्यांना असं वाटतंय की माझं घरदार व्यवस्थित चालावं, माझा बिझनेस व्यवस्थित चालावा, माझी नोकरीमध्ये प्रगती व्हावी, मला 2 पैसे जास्त मिळावे. दुसरं, जे अडचणीत आहे, सगळं चांगलं आहे पण कुठेतरी अडचण आहे, कोणत्या अडचणीसाठी ते आले आणि सेवेला लागले. तिसरं, की ज्यांना ज्ञान प्राप्त करायचे. काय बाबा सगळे ऐकतात काय इंगोले महाराजमध्ये, तुम्ही इंगोले महाराजांकडे जाता कशासाठी जातात? त्या अनुभवासाठी जातात. की मग काय साधना असते, मग त्या साधनेचा काय अनुभव मिळतो, याची जिज्ञासा असते. म्हणून काय जिज्ञासू असते. आणि काही जण असे असते जे फक्त आणि फक्त ज्ञानासाठी आलेले असते, की त्यांना हे माहीत असते की मला फक्त ज्ञान प्राप्त करायचे. कसलं ज्ञान प्राप्त करायचे? तर मला परमेश्वर कसा आपला करता येईल आणि मला माझा आत्मसाक्षात्कार कसा होईल यासाठी येतात. मग आता परमेश्वर म्हणतं ही 4 लोक माझ्या वेळेला ह्यातलं महत्वाचं कोण आहे? तसं बघितलं स्वामी म्हणते त्यातले महाराज कोणच महत्वाचं नाही. का? तर प्रत्येकाच्या मनात काम नाही. अरे तू जरी ठरवलं की ज्ञान प्राप्त कर तरी ती कामना आलीच ना. खरं जन कोण आहे? जो निष्काम राहील. पण म्हणते ठीक आहे चला निष्काम भक्ती तुम्हाला जमणार नाही, आम्हाला जमणार नाही, कारण आपण त्या वाटेवरती आहोत, अजून पूर्णत्वाकडे गेलो नाहीये. मग काय? मग ते म्हणतात की यापैकी मग चौथा भाग, मग चौथ्याला त्यांनी प्रेफरन्स दिला की जो ज्ञानयुक्त होण्यासाठी. म्हणून आज मी तुम्हाला बसवते का तर नुसते भक्ती येऊन आज या श्लोकाचा अर्थासाठी एकच हात उठला, बाकी कोणी नाही हात उचलला, जर की मी इतक्या दिवस इथं भक्ती करतोय. म्हणून ज्ञान भक्ती महत्वाची. स्वामी स्वतः सांगतात की ज्ञानयुक्त व्हा, नुसतं दोघंच येऊन मेंढरासारखं मला नमस्कार करून जाऊ नका, ज्ञानयुक्त व्हा. म्हणून म्हणता येईल चौथा भक्त आहे ना हा माझ्या आवडीचा आहे, कारण हा ऍटलिस्ट ज्ञान मागतोय, बाकी गोष्टी मागत नाही. या ज्ञानामुळं तो माझ्या जवळ येत चाललाय आणि एक दिवस ते मला प्राप्त करेल, म्हणून ज्ञान हा मला वाटतो. आणि जन म्हणजे काय म्हणले अजून हे 2 क्रायटेरिया त्यांनी मांडले पुढे. तिसरा की जो पर पीर जाणे. जसं आता आमचे म्हणले ना गिरीश महाराज कुठं गेले काय माहिती होतं, तर गिरीश महाराज म्हणले का नाही की दुसऱ्यांच्या चेहऱ्यावरती ना हसू उठताना काय आनंद असतो ते घ्या. म्हणजेच काय? तर दुसऱ्यांचे दुःख काय असतं. मी आज इथं बसतो, मला ठीक आहे हा सन्मान तुम्ही लोक देताय, करते दे, पण याचं रिफ्लेक्शन जे आहे ते माझ्याकडे येते. तुम्ही लोकांनी आज बऱ्याच लोकांनी म्हणले इंगोले महाराज कोण नाही आहे, इंगोले महाराज कोण नाही करता इथं बसलेला आहे. हा करतो फक्त तुम्हाला आम्हाला ज्ञान कमी आहे म्हणून तुम्ही त्याचं क्रेडिट मला देताय. तुम्ही क्रेडिट दिलेलं आम्ही सगळं तिकडंच वाढवत असतो. मी फक्त यांचा पोस्टमॅन आहे, मी दुसरा कोणी नाही. पण मला ही सेवा का आवडते? कारण बरेचसे दादा महाराजांना बघितलेले अजून इतर 2 जण आज दिसते ज्यांनी दादा महाराजांची सेवा केलेली आहे. आज खूप वर्षानंतर हे आले, एवढे यंग आहेत आणि त्यांनी अशीच सेवा केली होती फक्त लोकांसाठी. त्यांना अख्खं आयुष्य त्यांनी घालवलं, फक्त लोकांसाठी घालवलं. आणि मला ते पटलं की अरे पुत्र मानल्यासारखे जीवन तर सगळेच जगते. तुम्ही काय जगला दुसऱ्यासाठी? या समाजानं तुम्हाला एवढं दिलं, तुम्ही काय समाजाला देऊ शकला? तुम्ही स्वतःच्या आनंदासाठी जगला, पण तुम्ही दुसऱ्याच्या आनंदासाठी काय जगलं? म्हणून मला हा पटला विषय आणि म्हणून मी कसलंही एकच डोक्यात फक्त स्वामी समर्थ महाराजांचा काही विषय नाही म्हणून मी ही सेवा पत्करली. ती पण कुवत नसताना आजही मी बोलतोय, माझी कुवत नाहीये, मी काय कुठला अभ्यासक नाहीये, पण बोलतोय फक्त माझ्या गुरुच्या ताकदीवरती बोलतोय. आणि जे काय सेवा करत असेल आणि स्वामी माझ्या जवळ येत असतील त्या ताकदीवरती मी बोलतोय, ना तर माझी कुवत नाही. तर दुसऱ्यांचं दुःख ज्याला समजते ना, म्हणून एक भजन पण आहे ना, वैष्णव जन ते जाणीये ज्याने पीर पडा जाणीये. म्हणून दादा महाराज फाउंडेशन आम्ही उतरवलं त्यासाठीच की माझे भक्त नुसते जन मध्ये येऊ नये, तर ते जनामध्ये येऊ की त्यांना कळावं. म्हणून आज ते डॉक्टर्स आहेत, आता तुम्ही त्या लेडीज डॉक्टरांचं ऐकलं, हे सगळे अक्षरशः झाडू घेऊन झाडू मारतात दुसऱ्यांच्या गावात जाऊन. काय गरज पडली व्हायला? फुकट औषधं वाटतात, काय गरज पडली व्हायला? पण त्यांना हे महत्व कळायला लागलेलं आहे की हा हे खरं पुण्य आहे आणि हीच माणुसकी आहे. हे ज्याला कळतं ना तो जना. पण त्याला पण परत कंडिशन लावली. जसं मागाशी म्हणले मी सेवा करतो, मी सेवेला जातो, मी पूजा करतो, मी आरती केली, काय झालंय? अहंकार झाला. मागाशी कोणतरी बोललं ना की अहंकारानं चालत नाही, तर परमेश्वराच्या इथं अहंकार चालत नाही. मग जना कोण? जो अहंकार रहित आहे, जो शून्य आहे, तो जन. आपण करतोय. मी सेवाला गेलो, तुम्ही गेला? कालच मी एक लेख लिहितो आमच्या दानवास फाउंडेशनवरती. तुम्हाला वाटतंय मी सेवा करायला आलोय? आप आए नहीं. कुठे तर हिंदी पिक्चर मला मोठा डायलॉग आहे, मला माहिती आहे. आप आए नहीं लाए गए. अरे तुम्ही येणारे कोण? तुम्ही फक्त म्हणा मी इथनं घरी जातो, बघा काय होतं. मी जातो मग म्हणून जावा, नाही तर मध्ये लटकला तुम्ही तर बोला. मी कोण आहे? नेणारा सगळं हाय. इथं बसलाय का? त्यांनी आपल्यामध्ये वास दिलेला आहे.
जे काय ते यायचं आपलं पाहिजे. आणि अध्यात्मामध्ये मग लोक आल्यानंतर जी विषय येतो की मला बरेच लोक मला म्हणतात की मला तुम्ही म्हणतात की अनुभव बाकी आले, घराचा प्रॉब्लेम सुटला, हे प्रॉब्लेम सुटला, पण आध्यात्मिक अनुभव काही नाही का? मग या प्रश्नाचं उत्तर एक मी छोट्याशा कथापासून सांगतो, नीट ऐका, समजलं तर बघा. एक माणूस होता, भरपूर त्यानं वेद शास्त्राचा अभ्यास केला, गीता वाचली, वेद वाचले, सगळं झालं, आणि त्याला समजलं परमेश्वर काय असतो, कुठल्या मार्गाने जायचं, नाम काय असतं, ध्यान काय असतं, मग मी हे करत जाय, मी ते करत जाय. पण कित्येक तरी वर्ष गेले, त्याला काय स्वामीची अनुभूती येईना नाही. शेवटी तो हतबल झाला की काहीच अनुभव येत नाहीये, काय करूया. मग त्याला काही लोकांनी उत्तर दिलं की अमुक अमुक ठिकाणी एक महाराज आहे, जा त्यांच्या तिकडं, ते तुम्हाला आध्यात्मिक अनुभूती ते पोचलेले आहेत, परमेश्वर त्यांच्याजवळ असतो, परमेश्वर त्यांचं ऐकतो. मग तो मत करतो की हां मला आता जायचे आणि यावेळेला मी आध्यात्मिक अनुभूती घेऊनच येणार. त्यानंतर तो तिथं जातो मठामध्ये, मठाधिपती असते, ते साधू त्यांना विचारते काय बाबा, नाही मला आध्यात्मिक अनुभूती आली नाही महाराज, मला असं वाटलं की देवच नाही आहे. मग तुला अजून आध्यात्मिक अनुभूती नाही आली? नाही. तू काय काय केलं? मी अमुक केलं, मला हे वाचलं, मला हे माहिती आहे, मी हे ध्यान केलं, मी हे नाम केलं, पण मला काय येत नाही. साधं लाईट सुद्धा दिसत नाही, हो इथं म्हणजे प्रकाश सुद्धा दिसत नाही, ज्योती पण दिसत नाही, कुठलं रूप पण दिसत नाही, कसं काय? मग माझं काय चुकतंय का? म्हणजे त्याचं कारण आहे तुला अजून अध्यात्माची पहिली प्रचिती तुला आली नाही. म्हणजे महाराज द्या मग, म्हणजे ठीक आहे लगेच तुला देतो, आश्रमाच्या बाहेर जा, बाहेर ग्राउंड आहे, मला आहे त्या ग्राउंड मध्ये उभं राहायचं. कसं उभं राहायचं? दोन्ही हात वर करायचे आणि वर बघायचं आणि अंतःकरणापासून तुझ्या इष्ट देवत जे कोणी असेल त्याचं नाव घ्यायचं. आणि हे किती करायचं? तर 2 तास करायचं. तोपर्यंत माझ्याकडे यायचं. त्याला आनंद होतो, अरे वा आता आज मला इतक्या वर्षानंतर काहीतरी आज अनुभूती मिळणार. तर पट कशी बाहेर जातो, गुरु आदेश म्हणतो, आता गुरुच मानला यांना, गुरु आदेश आज सुरूच करायचं. जातो, दोन्ही हात वर करतो, वरती बघतो आणि नाम स्मरण करायला सुरुवात करतो. 15-20 मिनिट जाते, अचानक दर्ग्याला लागतो. परत पुढच्या 10-15 मिनिटात पाऊस पडू लागतो. थोडा जोरात पाऊस पडतो, तिथं उभं राहणं अवघड आहे, पण आता जायचं कसं? गुरुचा आदेश आहे आणि आज अनुभूती घेतल्याशिवाय जायचं नाही. तर तसाच उभा राहिला 2 तास, तसाच उभा होता. पाऊस आला, थांबला, तो भिजलेला, पुन्हा सुकला. 2 तास झाल्यानंतर तो महाराजांकडे आला. महाराजांकडे आल्यानंतर दर्शन घेतले. म्हणजे झालं तुझे 2 तास? म्हणजे झालं. बरं काय अनुभव आला सांग? तर थोडा वेळ विचार केला. म्हणला महाराज खरं बोलू का, तुम्ही चिडणार नाही ना? ते म्हणलं नाही चिडणार. म्हणले मी बाहेर गेलो, हात वर गेले, परमेश्वराकडे बघत बसलो, वरती जप केला, पण भयानक पाऊस आला, पूर्ण भिजलो, कपड्यांना कपडे भिजले, चेहरा भिजला, घाम भिजला, सगळं केस विष सगळे भिजले. त्यातनंही सुकलो. आता तुझ्या समोर येऊन बसलोय. मग म्हणलं तुला काय अनुभव आला, काय वाटलं, तुला काय वाटलं? मला असं वाटलं की मी हे काय करतोय मूर्खासाठी. तुला तुझा पहिला आध्यात्मिक सल्ला मिळाला. हेच आपली परिस्थिती. आपण मूर्ख आहोत ना, हे मानत नाही. एकदम एकदम तुच्छ होऊन आपल्याला जगायला. मला हे ज्ञान आहे, मला हे माहिती. अरे मूर्खपणा आहे तुम्हाला. पहिला आध्यात्मिक पाहिजे ज्ञान काय की मूर्ख आहे. मी जगतोय, मी मागतोय काय? घरदार मागतोय. मी करतोय काय? कोणासाठी करतोय? घरासाठी करतोय. परमेश्वरासाठी काय करतोय? हा मूर्खपणा आहे आपला. पहिला आध्यात्मिक ज्ञान तुला मिळालं की तू मूर्ख आहेस. आता शून्य हो, आता मी सांगतोय त्या पद्धतीनं कर, मग तुला आध्यात्मिक ज्ञान मिळालं. हे जग जे शून्य झाले, ज्यांनी मानलं की मी मूर्ख आहे, मी उगाच संसारात जगतोय, नाही ते उद्योग करत बसलोय, तो जग. अहंकार रहित जीवन जगलं पाहिजे. या लोकांसाठी त्यांनी सांगितलंय की नित्य ज्याला तुम्ही चित्ताचा अंत होईल त्याला तुम्ही या कॅटेगरीमध्ये जनाच्या याल. मग त्या जनाची कॅटेगरी त्यांनी सांगितली की अशा पद्धतीने तुम्हाला शून्य होऊन एक रूपानं भक्ती करायला लागेल परमेश्वरावरती. तीर्थराई सगळ्या अमुक गोष्टी आता बोललो ते सगळं बघत. आणि त्यानंतर म्हणलंय की मग काय करायचं? मग परिउपासने. आता मला काय उपासना माहिती आहे. उपासना काय असते? आम्ही रोज बसतो की 11 माळ केले, 3 अध्याय वाचले, परत त्याकडे बघले ना दिवसभरात. सकाळी आरती केली, सकाळी आरती करतोय, 1 माळ वडली, संपला विषय. देवाचा माझा संबंध कधी? नेक्स्ट डे. तोपर्यंत नाही. आणि मला ज्ञान इतकं आहे की मी कसं म्हणतो, आम्ही म्हणतो ना तुम्ही सकाळी उठा लवकर, एक अर्धा तास करा परमेश्वराची कनेक्ट व्हा, एवढे 11 माळ नाही, हे मंत्र करा. साहेब तुम्हीच म्हणता ना सगळीकडे परमेश्वर आहे, मग माझ्या दुकानात पण आहे, माझ्या घरात पण आहे, मग मी तिथं करतो ना जप. आपली सोय.
ही उपासना नसते. उपासना आज दिवा लावला संपला नाही. उपासना करायची तर चारी बाजूला करायची असते. उपासना म्हणजे त्याचा अर्थ समजून घ्या. पहिलं उप म्हणजे जवळ आणि आसना म्हणजे बसणे, परमेश्वराच्या जवळ बसणे आणि रोज इतक्या जवळ जाणे, इतक्या जवळ जाणे, इतक्या जवळ जाणे की एक दिवस तुमचं रूपांतर परमेश्वर मध्ये होईल. जसं अग्नीमध्ये आपण ज्याला घेत होम हवन करतो, त्या अग्नीमध्ये तुम्ही जे काय ब्राह्मण मला तसं स्वतः करता, ती स्वाहा केलेली जी काय सामग्री असेल ते रूपांतरित होतात कशात? अग्नीमध्ये. आता हे रूपांतर होणे एक उच्च प्रेमाचं लक्षण आहे. आता प्रेम म्हणलं की आपलं अजून जडलेलंच नाही, अजून प्रेम जडलंच नाही. आणि प्रेमची परिभाषा सांगते नाही आणि पोरं आहेत बघा, हे सगळे कॉलेजमधली, त्यांना माहित आहे प्रेम काय असतं. जेव्हा बघा तो RTO मध्ये काय करतो तर लायसन्स काढतोय मुलीचे, असले यांना माहित आहे प्रेम. प्रेम झालं, आमचं प्रेम झालं म्हणणार. प्रेम असलं की चंद्रमुखी म्हणणार त्या बाईला, मुलीला, कोणाचं तू चंद्रमुखी दिसती. ठीक आहे, लग्न केलं तुम्ही 1-2 वर्षांना म्हणला तू सूर्यमुखी दिसतीस. आता पुन्हा काय वर्ष गेले, 1-2 मुलं झालं, आता तू ज्वालामुखी झाली. आता तू दुखी, मी पण दुखी. हे आपलं प्रेम आणि हेच प्रेम आपण इथे अप्लाय करतो. ह्याला प्रेम म्हणायचं. प्रेम असं नाही. महाराज काय म्हणते, कोणी तर म्हणले ना की ही पोरांना मी बऱ्याचदा असं कागदावर येताना बोलताना, एक आग का दरिया है और डूब के जाना, हे लागू पडतं इथं. परमेश्वराचं प्रेम सोपं नाही. पदोपदी तुम्हाला परीक्षा घेतली जाते, पदोपदी तुमची परीक्षा घेतली जाते, पण काय? डूब के जाना आहे. काय होऊ दे, असं डुबणार की माझं रूपांतर परमेश्वर मध्ये झालं पाहिजे. त्याला उपासना म्हणतात, त्याला त्याच्या जवळ जाणे म्हणतो. पण परियुग हा शब्द वापरलाय तर त्यांना म्हणायचं तुम्हाला वाटतं मी 4 माळे वडले, 11 माळे वडले की हळूहळू परमेश्वराजवळ चाललंय म्हणजे एवढंच का? तर नाही. तुम्हाला जर गती पाहिजे असेल तुमच्या आध्यात्मिक लाईफ मध्ये तर तुम्ही काय केलं पाहिजे? तर चारही बाजूनं उपासना केली पाहिजे. नाम करायचे, नाम घ्या. सेवा करायची, सेवा करा. ध्यान करा. नाम, ध्यान, स्मरण, सेवा आपण सांगतो. या गोष्टी सुद्धा त्या बरोबरीनं झाले पाहिजे. आपण फक्त एक कुठलं तरी घेतो. साधना तन मन धन व्हायला पाहिजे. आता तुम्ही बघाल की आता भेटाळी काकायचं आणायची पुढं आहेत म्हणून बोलतोय की दर बुधवारी ते मला जर आले तर मला कुठं भेटतो? तुम्ही मठात भेटतो. आम्ही काय करतो, ही 4-5 हे बघा बघताय तिथं रंदी आबा आहे, ही 2-3 पोरं आहे, तिथं गाडी आहे, स्वप्नील आहे, गिरीश आहे. 5 वाजता आम्ही मठात असतो, 5-5:30ला. कारण मी घरात माळ वडतोय, माझ्याकडे 2 पैसे आहेत, मी तिथे देतोय, दान पण करतोय. आता करतील काय लोक, अजून तरी कोण दान सुरू नाही आलं, पण करतील. दान करू मनानं बसू. पण तनाचं काय? परमेश्वर काय म्हणतो, परी उपासते म्हणजे चारी बाजूनच साधना घडली पाहिजे. म्हणून आम्ही दर बुधवारी तिथं सेवेला जातो. का? महाराज आमच्याकडनं सेवा करून घ्या. काय करतो? झाडू घे, पाणी घे, धू, काय असेल ती कचरा काढ, काय कर. आणि इतका आनंद मिळतो. स्वतः बघितलं आता लोक तिथले काय आजूबाजूचे पण आम्हाला बघून यायला लागले. तर नुसतंच तणानं करू नका, मनानं करू नका, सगळ्यांचं मिक्सर पाहिजे. तसंच पैशाचं पण. आता मी बघतो ना की पैसे म्हणलं की लोक लय आजकाल आपण शिकलेलो आहोत ना, लगेच आपलं कॅल्क्युलेशन पैशामध्ये येतो लगेच. आज आता आपली खरं एक काळ होता आमचा की जेव्हा आम्ही भेटीला जायचो तेव्हा काय करायचो, 55 सीटाची गाडी करायचो, 55 सीटाची. पण त्यावेळेला आम्ही पैसे निम्मे चार्ज करायचो. पण आता ते बघतायत की ते म्हणतात नाही 100% चार्ज करू नका आणि घ्या. म्हणून आज एवढी कमी पैशाचा विचार करतात. पण हे कोण विचार करत नाही की आज एवढ्या दिवसामध्ये मला इथं काहीतरी आज शिकायला मिळेल, काहीतरी अनुभव लोकांचे ऐकायला मिळेल, काहीतरी नामस्मरण होईल. मग आज मी जे पैसे कमवते, जे दवाखान्यात घालवते लाख रुपये, त्यापेक्षा कधी पण चांगले हे विचार येत नाही. का? तर मी विचार करतो ऍक्च्युली सेवा कशी पाहिजे पैशाच्या बाबतीत. एक तर पहिली दिवस मला माहितच नाही की मी दिलं तर मिळतं. शेतकरीने एक मूठ पेरलं तर पोत्यांना मिळतं, पण मी पेरायला तयार नाही कारण ती पैशाच्या स्वरूपात आहे. मी पेरायलाच तयार नाही. मी लगेच विचार करतो. भावनिक झालो ना, मंदिरात आलो ना, बघा प्रश्न सुटला ना, महाराज मंदिरासाठी मी पंखा देतो, महाराज मंदिरासाठी मी हे करीन, मी ते करीन, झाडं लावू, अमुक करतो, बोलून जातो बघा. नंतर काय होतं, कॅल्क्युलेशन करतो. अरे बापरे, असा विषय का? एवढा जातो गणित तो थांबला. सेवा कशी पाहिजे? सेवेमध्ये देणारा तो आहे, त्याचेच पैसे आहेत, तेव्हाच तुम्हाला पुरवतोय. आणि त्याला देताना कित्येक वेळा तुम्हाला सांगतो, आरतीचं ताट पुढालं ना, आपण पाकिट काढतो. माझ्यावर मागच्या बुधवारी घडलं म्हणून मी बोलतो, माझ्यावर पण घडले. बुधवारी सेवा करताना आरती ताट पुढालं, माझ्याकडं 100ची पण नोट नव्हती, 10ची पण नव्हती, 200, 500 नव्हती. मी परत घातलं. करतो माणूस विषय.
जे नाही करायला पाहिजे. ठीक आहे, आता आम्ही सेवेला तिथं पूर्ण भंडार उघडा ठेवतो आम्ही, काय त्याच आहे. मी जे काय आयुष्यात कमवलं दादा महाराजांच्या कृपेनं, स्वामीच्या कृपेनं, ते सगळं त्याचं होतं म्हणून त्याला अर्पण केलं. गंगे का गंगे को मेरे को क्या, मी असंही आलोय तसंही जाणार आहे, काय घेऊन तर जाणार नाही सोबत. पण आपण विचार करतो. एक जगन्नाथपुरीची एक सुंदर कथा आहे, थोडंसं ध्यान देऊन ऐकाय. जगन्नाथपुरीमध्ये एक सुंदर कथा आहे. जगन्नाथपुरीमध्ये जगन्नाथ भगवानला 56 भोगचा प्रसाद दिला जातो. तुम्हाला माहित असेल, 56 भोग, वेगवेगळ्या 56 प्रकाराचे प्रकार त्यामध्ये व्यंजन असते आणि त्याचा भोग दिला जातो. तिथला आचारी होता, तिथला आचारी होता, तो आचारी सगळं ताट घेऊन जातो, 56 भोगचं मोठं ताट घेतो, भगवानच्या समोर ठेवतो तिथं. आणि नैवेद्य दाखवायच्या आला काय त्याला म्हणून तो बाहेर येतो. बाहेर आल्यानंतर तो कुणाला तरी शोधत असतो. तर त्याला समोर एक सायकलवाला दिसतो, त्या सायकलवरती एक कलिंगड दिसतं, तरबूज म्हणतो हिंदीमध्ये, कलिंगड दिसतं. तो लगेच त्याकडे जातो, म्हणतो भैया एक कितने को दिया. मला शेतकरी असतो, मला माझी शेतीतली पहिलं फळ आहे, आत्ताच तोडलंय, तुमच्याकडे आलोय. माझी इच्छा आहे की याला 2 पैसे चांगले मिळावे, म्हणजे माझी बोली चांगली झाली तर बाकीचं सगळं फळ सगळं व्यवस्थित मिळेल, 20 रुपयाच्या खाली देणार नाही. त्यानं थोडा विचार केला, मला ठीक आहे, कदाचित रेट कमी असेल, मला ठीक आहे, चलो दिया 20 रुपये. 20 रुपये तो काढणार, तेवढ्यात एक मुस्लिम जोडपं येऊन थांबलं तिथं. ते म्हणे रुको, थांब, अजून सौदा झाला नाही, हे कलिंगड मी घेणार. तेव्हा म्हणलं अरे नाही, मी 20 रुपयाला तयार झालोय, पैसे दिले नाही, पण तू काय एवढं मागं लागलाय. मला ही माझी प्रियसी आहे, हिला हे फळ आवडले, मी याला हेच फळ देणार, 50 रुपये देणार. शेतकरी खुश, मला तू 50 देणार, मी 100 रुपये देणार. शेतकरी अजून खुश, अरे पुजारी मला 100 रुपये, 200 रुपये. पुजारी मला 500 रुपये, तेव्हा मला 1000, पुजारी मला 2000. त्याचा आनंद काय करण्यात मावणच नाही. मला आज महिन्याभराची कमाई एका दिवसातच. ती जोडपं म्हणलं, मुस्लिम म्हणला चाचा 5000, ते मला 5000, 10000. ह्याला काय कळणार गोंधळच. मला काय चमत्कार चाललाय, एक 20 रुपयाचं 5000 रुपयाचं फळ आज 10000 विकते, 10000. तेव्हा मला 20000. मला काही झालं तरी मी हे फळ घेणार. पुजारी म्हणला काही झालं तरी फळ घेणार. 50000. कलिंगड 20 रुपयाचं 50000ला सेला होतोय. तर तो चाचा पण तयारीच होता, प्यार में कुछ भी नाही का, काही झालं तरी घ्यायचं. माझ्या प्रियसीने सांगितले, आवडलं ना, 70,000, 70,000. एक कलिंगड 70,000. मला हे ना तर देवालाच हात जोडले महाराज, माझी तो वर्षाचीच कमाई झाली. आता तो शेतकरी खुश, वर्षाचीच कमाई झाली. तेव्हा मला 70,000 मी थांबणार नाही, 80,000, 80,000. पुजारीनं पण 80,000ची बोली लावली. आता ते थोडंसं डगमगला, आमचे चाचा डगमगले, तरी मला 90,000. चला 10 एवढं गेले, अजून 10,000 नाही, 90,000, 90,000ला मी कलिंगड घेणार. पुजारी थांबला, म्हणला 1 लाख. 1 लाख म्हणला. 1 लाख म्हणलं की मग त्या चाचांना कल्टी मारली. म्हणला नाही, आपल्याला काही झेपणार नाही, पण 1 लाख रुपयाला मी आपलं निघतो. आपले असंच सामान्य जगतो ना आपण, ह्याला एक लिमिटेशन असतं साहेब. दानमध्ये काय अडवायचं ना, कारण आपण तो विचार करतो, कारण आपला समाज, आपल्या संसाराची भौतिक गोष्टीची आपण नडलेलो असतो, आणि या भौतिक गोष्टीला एक लिमिटेशन्स असतात. त्या चाच्याची लिमिटेशन लाखभर होती, त्यांना त्यातनं ते लाख रुपये केले आणि तो रिटर्न गेला. आता ह्याच्याकडे लाख रुपये तर काय कॅश नव्हते. तर म्हणला भैया ठीक आहे, तुझं 1 लाख रुपये डन झालं, मी तुला 100% देणार. माझ्यावर चल, मी तुला एक चेक देतो, ही चेक घे, 100% वाटणार आणि हे कलिंगड मला देऊन टाकतात. आता त्या शेतकऱ्याला एवढं चेक असं वाटत होती, ते मला ठीक आहे रे, हे तुझं झालंच आहे, तू 1 लाख रुपये देणारच आहे, मला फक्त सांग 20 रुपयाचं कलिंगड 1 लाखला घेतलं. त्याचं कारण समजू शकत होतो, तो कुठल्या बाई बरोबर आला होता, समजू शकत होतं, त्याला खुश करायचे. पण तू 20 रुपयाचं कलिंगड 1 लाखामध्ये का घेतलंस. मला तेही जिज्ञासा जास्त आहे. तू 1 लाख रुपये तू नंतर दे, मला उद्या दे, पण मला ह्याचं उत्तर आत्ता दे. ते म्हणला मी जगन्नाथपुरी आचार्य आहे आणि जगन्नाथ भगवानला मी प्रसाद घेऊन गेलो 56 भोगला. आणि तिथं गेल्यानंतर 56 भोग करताना माझ्या डोक्यात आलं की आज महाराजांना काहीतरी फळ दिलं पाहिजे, आणि ते फळ कलिंगड मला वाटलं कलिंगड दिलं पाहिजे. मग मी बाहेर आलो आणि तेवढा तुम्ही दिसला, आणि म्हणून
माझ्या मनात जो देणार आहे तो परमेश्वर आहे, त्याला खायची इच्छा दिसते आणि मग माझ्या परमेश्वराची इच्छा मी पूर्ण केली पाहिजे, मग त्याची किंमत किती येऊ, मग म्हणून मी हे तुझं कलिंगड 1,00,000ला घेतलं. इथं तुम्हाला दिसेल की अध्यात्मामध्ये लिमिट नसते. जर मी आध्यात्मिक झालो असं ना तुम्ही मग कुठल्याही सेवेला तयार असणार. तो म्हणतो ही फॅक्ट आहे, तू जगन्नाथ भगवानसाठी तू 1,00,000 रुपये खर्च तयार झाला. हा, मला तुझे पैसे नको. शेतकरी म्हणला मला तुझे पैसे नको, नीट ऐका. म्हणले मग मला तर पाहिजे रे, देवालाच द्यायचे ना, जगन्नाथ भगवान कोणी देणे काय ना, मेरे हात से मी देणार आणि ती पण फुकट. मला ठीक आहे. पुजारी मला चल माझ्या बरोबर आचारी, त्याला बरोबर घेऊन गेला. जगन्नाथ महाराजांच्या समोर भगवानच्या समोर बसले, समोर 56 भक्त प्रसाद लागलाय, महाराजांची मूर्ती समोर आहे नटलेली मस्तपैकी. बघता क्षणी एखादा मंत्रमुग्ध होईल अशी त्याची अवस्था होती. भावूक झाला, तो भाव समाधी लागली. थोड्या वेळानंतर त्या शेतकऱ्याला हलवलं. अरे तू नैवेद्य द्यायला आलाय ना? मला हो. त्यानं कलिंगड समोर ठेवलं, चाकू घेतला आणि त्याला चिरलं. जसा चिरला तसा भगवान जगन्नाथ भगवानचा मुकुट त्या शेतकऱ्याच्या पायावर पडला. हे खूप महत्वाचं. मुकुट पाहायला येतो म्हणजे काय, तर हे रिस्पेक्ट आहे. अरे तू 1,00,000 रुपयेचं कलिंगड माझ्यासाठी सोडलंस. 1,00,000 त्या वर्षाची कमाई होती. अरे जिथं अशी देणगी येते, जिथं असं मनापासून परमेश्वरासाठी पाऊल उचलतं ना, तिथं मुकुट पडणे म्हणजे तिथंच लक्ष्मी आहे, तिथंच मान सन्मान आहे आणि तेच तुम्हाला देणार आहे. हे त्याची गॅरंटी जगन्नाथ भगवानने आम्हाला सांगून दिली. पण आम्ही सेवा करतो, उपासना करतो म्हणतो आणि सेवेमध्ये येताना मी 10 वेळा विचार करतो की ही देणगी द्यायची ना, निश्चितच केली पाहिजे मी म्हणतो. पण आपण बोललेलं तरी पूर्ण केलं पाहिजे. आपण नुसतंच बोलतोय आणि पैशाचा हिशोब करून बसतोय, नाही चालणार. आणि जसं म्हणलंय की दादा महाराज म्हणायचे की सगळ्यांच्या हिशोब, अरे एक जण तुमच्याकडे आज पैसे आहेत, आम्ही तुमचे पैसे घेत नाही. 1,00,000 रुपये द्यायला तयार असतो, आम्ही म्हणणार नको, त्यापेक्षा 10 लोक येऊ दे 10,000 रुपये घेऊन. का तर आमचे दादा महाराज स्वतः म्हणले की या गोष्टी म्हणून सगळ्यांना पुण्य भेटलं पाहिजे. म्हणून आम्ही म्हणतो की हे पुण्य भेटलं पाहिजे. का तुम्ही दान केलं तर परमेश्वर तुमच्याकडे झुकता होणार. मग तुमचं ही जे तुम्ही म्हणता की छोट्या मोठ्या गोष्टी आम्हाला जी नडते ते सुद्धा नडणार नाही. भक्ती कशी, सेवा कशी असं तर परिपूर्ण असावी. आणि पैशाच्या बाबतीत सुद्धा असा विचार होता कामा नाही. जर गरज पडली तर तिथं धर्म सांभाळायचा आहे, तिथं धर्म उभा करायचा आहे, तर योग्य वेळेला हत्यार पण उचलायची गरज असली पाहिजे आणि योग्य वेळेला पैसे द्यायची पण तयारी असली पाहिजे. पण आपण इथंच कमी पडतो. महाराजांसाठी सुद्धा आपण 10 वेळा विचार करतो. हे तुम्ही आता घरी गेल्यानंतर तुमचं आत्मचिंतन करा की असं किती वेळा प्रसंग घडला की देणगी द्यायची वेळ आली आणि मी माझे पैसे पण आकडता हात घेतला 500-1000 रुपयासाठी. तुम्हीच बघा आणि तुम्हीच सांगा. म्हणून परमेश्वर म्हणतो की नाही, नुसती उपासना नाही, नुसते 11 माळ 3 अध्याय नाही, माझ्या जवळ आहे, रूपांतरित हो, सर्व मला माझं अर्पण कर. आणि मग तू माझ्या दुसऱ्या कंडिशन्सला तो ओके झाला. 2 कंडिशन तयार झाली. आता योगक्षेम चालवताना 3री कंडिशन त्यांनी सांगितली आणि ते म्हणजे नित्य अभियुक्ताना. तेशाम म्हणजे कोणती लोक जे माझ्याशी एकरूप झाले, ती लोक, जे जना आहेत ती लोक, जे परिउपासक आहेत, जे उपासना करतात ती लोक. या लोक काय, नित्य अभियुक्ताना म्हणजेच काय, जे अर्जुननं केलं. मी आता एकदम थोडं शॉर्टकट मध्ये घेतो हा विषय. अर्जुननं काय केलं, स्वतःचं आयुष्य कुणाला अर्पण केलं, कोणाच्या हातात आयुष्याची दोरी दिली, कृष्णाच्या दिली. नित्य अभियुक्ताना म्हणजे त्या परमेश्वराला आपलं सगळं सर्वस्व देऊन टाकायचं आणि त्याला सांगायचं की हे तुझंच आहे आणि तुझ्यासाठीच आजपासून मी एक कर्म करणार आहे, तुझाच आहे, तुझ्यासाठीच कर्म करणार. प्रत्येक कर्मामध्ये तुझा स्मरण मी ठेवणार आहे. आणि जो असं करतो की आपण आपलं अस्तित्व निर्माण करत असताना या जगामध्ये मला कोणीतरी माझ्या नावानं विचारावं, कोणीतरी हिंगोले म्हणून यावं, कोणी डॉक्टर म्हणून यावं, कोणी काय प्रयत्न चालू असतो आपलं अस्तित्व निर्माण करायचं, ते करत असताना तुला माझ्याशी कनेक्ट राहिलं पाहिजे. आणि ती पण नित्य, नुसतं सकाळ दुपार संध्याकाळ नव्हे, तर नित्य कनेक्ट राहिलं पाहिजे. त्याला नित्य अभियुक्तानाम त्यांनी असं सांगितलंय. मग ह्याचं उदाहरण काय सांगता येईल आपल्याला? मी बऱ्याचदा प्रयत्न केला की महाराज ह्याच्यासाठी मला एखादी कथा आठवा किंवा काय असं सांगा. तर मला जितक्या वेळा मी डोळे बंद केलं तितक्या वेळेला माझ्या आईचा चेहरा माझ्या समोर आला. मला काय लक्षात आलं नाही. मला आज सकाळचीच गोष्ट सांगतो 5 वाजताची. म्हणलं महाराज यासाठी मला काय उदाहरण सांगा. म्हणजे मी डोळे बंद केला, माझी आई दिसली, परत माझी आई दिसली. मग विचार केला की स्वामींना मला काय सांगायचं आहे का आईबद्दल. मग माझ्या लक्षात आलं की महाराज सांगते की नित्य अभियुक्त नाम म्हणजे काय, तर आईच्या पोटात असलेलं बाळ. जे आता तुम्ही 2 अनुभव ऐकले. बाळ पोटात आहे, त्याचं सेपरेट प्रोग्रेस होतीये, त्याचं अस्तित्व स्वतः निर्माण होते आपोआप. पण तो कनेक्ट आहे कुणाशी, आईशी. कसं आहे, कुठल्या माध्यमातून कनेक्ट आहे तो, नाळ.
नाळ कनेक्ट आहे. इथं हात पाय तयार झाले, पूर्ण 9 महिने पूर्ण झाले, डिलिव्हरीची वेळ आली, पूर्ण अस्तित्व तयार झालं, पण तो एकही क्षण आईपासून वेगळा नव्हता. वेगळा होता पण वेगळा नव्हता. अशी नाळ परमेश्वराबरोबर जोडून आपलं अस्तित्व निर्माण करतो ना, तो नित्य अभियुक्त नाम. हा तिसरी कंडिशन. मग या 3 कंडिशन झाल्यानंतर मी रोज माझ्या आयुष्यामध्ये प्रत्येक क्षणाला मी परमेश्वराला आठवण करत असेल आणि रोज परमेश्वराला आठवण करत असेल, त्याची कनेक्ट असेल अगदी आईसारखं, तर मग मी तिसरी कंडिशन मी मान्य केली, पार केली. मग आता आला विषय योगक्षेम वहाम्यमचा. योगक्षेम वहाम्यमचा विषय. मग योगक्षेम वहाम्यम जो विषय आहे, जो तुम्ही मतं मांडली, आता मी पण बोलू नाही की तुम्ही लोकांनी सांगितलं की माझ्या नित्य गरजा जे पुरवतील ते माझे स्वामी नाही. हा विषय तिथं नाहीये. त्यांनी तुमच्या छोट्या मोठ्या गरजा, तुम्ही छोट्या मोठ्या गरजा तुमच्या पुरवायला परमेश्वर काय आपला चाकर आहे का? परमेश्वर आपला चाकर नाहीये. मग त्यांनी काय सांगितलंय? योगक्षेम वहाम्यम. योग म्हणजे काय? पहिलं हे तर समजून घ्या. योग म्हणजे काय? तर योग म्हणजे काय हे समजणं गरजेचं आहे. योग म्हणजे परमेश्वराला प्राप्त करण्यासाठी आपण जे साधनं वापरतो, मग ते साधनं असेल, जे काय सेवा असेल, जे काय पुण्यकर्म असेल, त्या मार्गाला निघताना आपण जे काय साहित्य, जे काय मार्ग वापरतो ते म्हणजे योग. महाराज काय म्हणते की मी या 3 गोष्टी केल्यानंतर मी तुम्हाला तुमचा योगक्षेम, म्हणजे तुम्हाला माझ्यापर्यंत येण्यासाठी मदत करीन. ते म्हणत नाही मी तुमची चाकरी करीन, ते म्हणत नाही मी तुमची चाकरी करीन, ते म्हणते मी तुमचा योगक्षेम चालवीन. योगक्षेम म्हणजे मी माझ्याकडे येणार जो रस्ता आहे, की तुम्ही जे काय पावलं उचलतायत, गोळी बागडी बकडी तुम्ही करताय, त्या 3 कंडिशन कोण साधू करू शकतो, आपण नाही करू शकतो, पण आपण त्या दिशेनं चाललोय. कुणाची तरी आपल्याला देखरेखीची गरज आहे. नाम घेताना चुकत असेल, होम हवन करताना चुकत असेल, सेवा करताना चुकत असेल, तर परमेश्वर म्हणतो की ते योग मी सांभाळायला तयार आहे. तिथं मी तुमच्या पाठीशी, तिथल्या छोट्या मोठ्या गरजा मी तुम्हाला पुरवीन. त्या योग मधले तुमच्या वैयक्तिक घरच्या नव्हे, त्यासाठी आम्ही चाकर नाही म्हणतात. शेम म्हणजे काय? तर शेम म्हणणं की जे काय पूर्वप्राप्त आहे, आज तुम्ही इथं बसता ना एवढी लोक आहे, त्यातले तुमचं पुण्य असल्याशिवाय, स्वामींच्या मध्ये तुमचं नाळ जुडलेली असल्याशिवाय मागच्या जन्मातली तुम्ही बसू शकत नाही. निम्मी झोपते, निम्मी ज्यांची नाळ जुळलेली ती झोपते, कोण उठून जाईल, कोण मोबाईलमध्ये खेळ का, तर माझी नाळ जुळलेली नाही. मी आलोय, हाय संचित काहीतरी आहे, पण पोहोचलेलं नाही, मी समजू शकलो नाही. पण विनाकारण कुठलीही गोष्ट घडत नाही. माझा एक शब्द लिहून ठेवा, मी नेहमी म्हणतो, कुठलीही गोष्ट विनाकारण होत नाही. एव्हरीथिंग इज प्लॅन. तुम्ही इथं बसला ते एकच कारण आहे की तुमची त्यांची नाळ जुडलेली आहे आणि त्यांना तुम्हाला या बैठकीच्या माध्यमातून काहीतरी सांगायचे, म्हणून त्यांनी तुम्हाला इथं बोलवून घेतलेलं आहे आणि तुमच्याकडनं ते करायचा प्रयत्न करत आहेत, म्हणून तुम्ही इथं बसलेला. तुम्ही कोणी येऊन करणारा कोण नाहीये, तो करतो हेच आहे. तर ती नाळ जुडली आहे, म्हणजे ते संचित जे आहे ते सुद्धा वाया देत नाही. शेम म्हणजे काय? तर रक्षण करतो. कशाचं? जे तुम्ही मागच्या जन्मामध्ये जे काय तुम्ही पाप पुण्य केलं असेल, कर्म केले असतील, जे काय चांगले संचित केले असतील, त्या संचिताचा जे काय साठा तुमच्याकडे आहे, त्या बँकेचा, जसं RBI आपल्या बँकेवर कशी नजर ठेवते, तसं तुझा जो साठा जो आहे, तो साठेचा मी रक्षण करेन. म्हणजे मागच्या जन्माचंही जाऊन देणार नाही आणि या जन्मात तुला मदत करणार. प्रत्येक गोष्ट आहे माझ्याकडे येताना येणाऱ्या ज्या गोष्टी आहे त्या गोष्टीला मदत करणार आणि तुमचा या माझ्या जवळचा मागचा योगक्षेम मी चालवेन. त्याचा अर्थ असा आहे, तुमचं आपण अर्थ आपल्या सोयीनं घेतला, साफ करून टाका. आपण इथं पैसे कमवलेले नाही, ते तर मिळणारच आहे. मेरे तो गिरीधर गोपाळ म्हणणारी मीरा, तिच्या हातात ज्या वेळेला विषाचं प्याला आलं, ती काय कुठं गेली ना टेस्ट करायला, लॅबोरेटरी टेस्ट करायला. याच्यामध्ये काय आहे? ती फक्त एक रूप होती, ती या 3 कंडिशन्स मध्ये परमेश्वरशी कनेक्ट होती. त्याचा योगक्षेम चालवायचा भार माझ्या स्वामींनी घेतला होता, कृष्ण म्हणून. पण तिच्या हातामध्ये ज्या वेळेला संसारिक गोष्टीची अडचण आली, तिचा जीव जाऊ शकत होता, त्यावेळेला तिला दिलेला जे काय विष होता ते सुद्धा अमृत झालं. अरे तुम्हाला मागायची गरजच नाही, तुम्ही त्याची काळजी करायची गरजच नाही. 3 कंडिशन फुलफिल करा, किंवा आहे तुम्हाला तो बाय डिफॉल्ट देणार आहे ती. पण महत्वाचा विषय समजून घ्या की योगक्षेम वहाम्यम म्हणजे मला त्याला प्राप्त करायचे आणि मला तिथं जाण्यासाठी जे काय मदत हवी आहे, मग तुम्हाला हवे असलेला गुरु तुम्हाला भेटून देणार, गुरुच्या चरणी तुमची श्रद्धा ठेवणार, गुरुच्या चरणी तुमचं समर्पण करणार, गुरुच्या तर्फे तुम्हाला सेवा करणार. या सर्व गोष्टी पुरवणारा मी आहे आणि त्याचं रक्षण करणारा मी आहे. हा त्याचा सरळ अर्थ आहे. त्यामुळं स्वामी भक्तांनी हा अर्थ समजून घ्यावा. अतिशय थोडक्यात बोललं, पुन्हा चिंतन करावं सगळ्यांनी, माझी इच्छा आहे.
योगक्षेमचा अर्थ आपल्या छोट्या मोठ्या गोष्टी पुरवणे नाही. आपला उद्देश आहे परमेश्वरला प्राप्त करायचे, स्वामींना प्राप्त करायचे आणि या 3 कंडिशन्स करून आपल्याला त्यांना प्राप्त करायचे. आणि त्यावेळेला ते आपल्याला निश्चितच आज तुम्हाला इथपर्यंत आणले, अजून ते तुम्हाला हात धरून पुढेपर्यंत नेतील, कारण त्यांनी त्याची गॅरंटी दिलेली आहे की तुमचा योगक्षेम मी चालवणार. फक्त गरज आहे की या 3 गोष्टीमध्ये आपण 100% पास झालो पाहिजे आणि ते होणार, हळूहळू होणार. आज मी तुम्ही त्या लेवलला पोहोचेल नसाल, पण निश्चित होणार, कारण आपलं प्रवास चालू आहे. आपण अजून आपल्या स्टॉपवर पोहोचलेलो नाही, मग त्या प्रवासामध्ये चालू आहे. फक्त सद्गुरूंची कास धरून ठेवा, त्यांच्याशी नाळ जोडून ठेवा. परमेश्वर तुम्हाला मिठी मारल्याशिवाय राहणार नाही. श्री स्वामी समर्थ. जय श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय. परम पूज्य दादा महाराज की जय.